नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खानवर 27 कलम लावली। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल। नागपूर राडा दरम्यान भालदारपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार, योगेश कदम यांचा इशारा। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आरोपींचा शोध। सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओंची तपासणी सुरू। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून प्रवेश बंदी। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी। अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट।